तुम्ही बघू शकता मित्रांनो, कुठलीही रस शोषक किडी नाही मित्रांनो. आणि तरीसुद्धा आपल्याला बोंड हे जवळपास 10 ते 20 बोंड या प्रमाणात आता सध्याच्या कंडिशनमध्ये लागलेलं आहे. आणि पानावरती कुठलीही किडी नाही मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर याच्यावरती आपण ज्या फवारण्या घेतल्या होत्या ते बघू शकता मित्रांनो तुम्ही. कपाशीची हाईट पण आपली चांगली झालेली आहे मित्रांनो. आणि आता आपण याच्यावर चमत्कारचा वापर करून ही वाढ थांबलेली आहे मित्रांनो. जर काही शेतकऱ्यांनी चमत्कार मारलेला नसेल किंवा चमत्कार मारून जर वाढ खुतत नसेल मित्रांनो, तर आपल्याला शेंडा खुळायचा मित्रांनो. तुम्ही बघू शकता पाटे, फुलं आणि करीच्या संख्यासुद्धा फुल भरपूर आहे मित्रांनो. करीसुद्धा चांगली लागलेली आहे आणि पात्यांचीसुद्धा चांगली वाढ झालेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता बरकतचे असे पाचे लागलेले आहे मित्रांनो. जय शिवराय मित्रांनो. आज कापूस पीक आपलं जवळपास 75 ते 80 दिवसापर्यंत झालेलं आहे मित्रांनो. आणि आता जी हाईट आहे मित्रांनो, ती हाईट माझ्या खांद्याच्या लेवलला आलेली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता प्लॉट 1 नंबर आणि एका रांगेत आहे मित्रांनो. खालीवर अजिबात झालेला नाही आणि पात्याची संख्यासुद्धा नंबर 1 आहे मित्रांनो. फुलाचे पाते लागलेले आहे आणि जवळपास 10 ते 15 कैरीसुद्धा लागलेली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मागच्या वेळेस जी फवारणी घेतली होती आपण ती उलालाची घेतली होती आणि उलालाच्या नंतर आता जवळपास 8 दिवस झाले मित्रांनो आपण पेगासस प्लस कराटे या औषधाचा वापर केला होता मित्रांनो. रिझल्ट तुमच्या समोर आहे मित्रांनो. कुठलीही रस शोषक किडी आपल्या पिकावरती नाही मित्रांनो. तर आता इथून पुढे पाते वाढ होणे किंवा पातेगळ होणे यात फरक आहे मित्रांनो. कारण काही लोक काही शेतकरी जे आहे ते पाते वाढीसाठी खर्च करतात मित्रांनो. पाते वाढीसाठी खर्च करण्याचं गरज नाही मित्रांनो. तुम्ही फक्त जर तुमची हाईट जर जास्त झालेली असेल तर त्यामध्ये तुम्ही चमत्कारचा वापर करू शकता किंवा शेंडा खुळीचा वापर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपल्याला शेंडा खुळायचा आहे मित्रांनो. तर ऑटोमॅटिक तुमच्या पात्यामध्ये वाढ होईल मित्रांनो. तर खर्च जो करायचा आहे तो पातेगळ होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला खर्च करायचा आहे. आणि दुसरा जे आहे मित्रांनो, आता ह्या पिरियडमध्ये बोंड अळीचा सुद्धा प्रादुर्भाव जास्त होतो मित्रांनो. तर आपण थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडा असेल या गोष्टी तर आपण मॅनेज केल्या मित्रांनो. कारण कराटे असेल, कराटे प्लस पेगासस याची फवारणी घ्या मित्रांनो. जर थ्रिप्स तुम्हाला कवरमध्ये ठेवायचं असेल, पांढरी माशी असेल, मावा असेल किंवा हिरवा तुडतुडा असेल, यासाठी आपल्याला पेगासस प्लस कराटे ह्या रिझल्ट त्याच औषधात मित्रांनो. आता 6 ते 7 दिवस झालेले औषध फवारणी करून. पण आता यानंतर जी आपल्याला फवारणी करायची मित्रांनो ती बोंडअळीसाठी करणं गरजेचं आहे मित्रांनो. कारण बोंडामध्ये जर अळी जर घुसली मित्रांनो तर ती कंट्रोलमध्ये घेणं हे सोपं नाही मित्रांनो. तर त्यात प्रोपेक्स सुपर तुम्ही घेऊ शकता किंवा डेनिटॉल घेऊ शकता. आणि त्यासोबत या दोन्हीपैकी एक औषध घेऊन त्यासोबत आपण 1,00,000 ppmचं जे नीम ऑइल आहे ते आपण घेऊ शकतो मित्रांनो. त्यात एखाद्या बुरशीनाशकाचा आपला वापर करायचा आहे मित्रांनो. नेटिओ हे बुरशीनाशकसुद्धा चांगलं आहे, त्याचासुद्धा तुम्ही त्या औषधामध्ये समावेश करू शकता मित्रांनो. तर ही फवारणं आपल्याला 3री 4थी फवारणी करणं गरजेचं आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता, तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवतो मित्रांनो क्वालिटी कशी आहे. खाली बुडामध्ये कार्य लागलेलं आहे मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता मित्रांनो, कुठलीही रस शोषक किडी नाही मित्रांनो. आणि तरीसुद्धा आपल्याला बोंड हे जवळपास 10 ते 20 बोंड या प्रमाणात आता सध्याच्या कंडिशनमध्ये लागलेलं आहे. आणि पानावरती कुठलीही किडी नाही मित्रांनो, तुम्ही बघू शकता.